अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन, ज्या भागवत पुराणाचं आपण निरूपण करतोय त्याचा नेमका हेतू काय आहे? तर भगवद्गीतेनंतर भागवत लिहिलं गेलं. भागवत हा जो शब्द आहे संज्ञा आहे, पद आहे. त्याचा अर्थ काय? तर भागवत हा शब्द भागवत असून आलेला आहे. संस्कृत शब्द भागवत अर्धा, त्याच्यापासून भ ग व त पासून भागवत. आता भगवतचा अर्थ तरी काय? तर बघा, वत हा शब्द लावला की पाठीमाग असलेली शक्ती धारण करणारा. भगवत म्हणजे भग म्हणजे भाग्य, भाग्य धारण करणारा तो भगवत. हे भाग्य कुठलं आहे बरं? तर तुम्हाला मला समजा घरी संपत्ती मिळाली तर भाग्य आलं असं वाटतं, पण हे एक ऐश्वर्य आहे. संपत्ती पण ऐश्वर्य, बल, शक्ती, क्षमा, दया यासारखे षडैश्वर्य म्हणजे 6 प्रकारचे गुण ज्याच्यापाशी असतात त्याला भगवत म्हणतात. भगवान शब्द त्याच्यापासूनच आला. आणि असं जे भगवत किंवा भगवान त्याला मानणारे जे असतात, भगवत म्हणजे भय मानणारे जे असतात त्यांना भागवत म्हणतात. आपल्याकडे शकुंतला त्याच्यापासून शाकुंतल शब्द येतो, सुभद्रा सौभद्र शब्द येतो, कुंती कौंतेय शब्द येतो. त्याप्रमाणे भगवत या शब्दापासून भागवत शब्द आला. भागवत शब्दाचा अर्थ दोन. एक भागवत म्हणजे भगवंताचा भक्त व्यक्ती, आणि दुसरा भागवत शब्दाचा अर्थ भगवंताचा ग्रंथ, म्हणून याला भागवत पुराण म्हणतात. आता भगवंताची भक्ती हीच गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून आपण आतापर्यंत भागवत दशमस्कंद जो बघतोय त्या मुळात भागवत जे आहे ते भक्ती जागवण्यासाठीच आहे. गीतेनंतर भागवत लिहिलं कारण गीतेमध्ये कर्मयोग आहे. कर्मयोग अर्जुनानं केला, तो निष्काम कर्मयोग केला. पण त्या गीतेनंतर खुद्द व्यासानाच मुळी आपला वंश नाश झाला याच्याबद्दलचं दुःख झालं. जय नावाचा इतिहास लिहिताना सुद्धा, भारत महाभारत लिहिताना सुद्धा आपल्याच वंशजांच्या नाशाची कथा लिहिताना कोणाही माणसाला दुःख होईल असं व्यासानं झालं. त्या दुःखावरचा उतारा म्हणून जवळजवळ काही वर्षानंतर त्यांनी भागवत लिहिली. म्हणजे भगवद्गीता कर्मप्रधान आणि भागवत भक्तिप्रधान. आता हे मी एवढ्यासाठी सांगितलं की आता आजपासून आपण जे बोलणार आहोत, जे रासपंचकेकडे झाले, पण आता जे आपण बोलणार आहोत त्या प्रत्येक श्लोकामधून भगवंताची भक्ती जागली पाहिजे हा व्यासांचा प्रयत्न. कशासाठी भागवत ऐकायचे? तर ऐकण्यानं तुमच्या माझ्या मनातली भक्ती जागली पाहिजे. विष्णू सहस्रनाम एखाद्याने म्हटलं आणि एखाद्याने ऐकलं, परिणाम काय? भक्ती जाग. संकष्टीला आपण अथर्वशीर्ष म्हटलं, ऐकलं, परिणाम काय? भक्ती जाग. एकादशीला, महाशिवरात्रीला समजा आपण रुद्र ऐकला, रुद्र, परिणाम काय? भक्ती जागते. तसं आता हे जे मी बोललो ते लक्षात घेऊन पुढे ऐका. अक्रूराज रामकृष्णांना रथामध्ये बसवून मथुरेच्या दिशेनं रथ हा दौडत न्यायचं काम केलं. तेव्हा त्याच्या मनामध्ये जे नाना प्रकारचे विचार आले ते भक्तीला धरूनच होते. त्याच्यामध्ये 10 अवतार त्याच्या मनात आले. इथं आपण गेल्या खेपेला होतो. त्या 10 अवतारामध्ये एक अवतार वाढला आणि 11 अवतार झाले. तो म्हणजे पहिल्या मत्स्यानंतर कूर्म येण्याच्या पूर्वी एक हयग्रीव किंवा हयशीर्ष नावाचा अवतार वाढला. त्याचं जरा विवेचन गेल्या खेपेला आपण केलं होतं. हयग्रीवाचं मंदिर हे वाढल्यानंतर
11 जरी झाले तरी पूर्वीच्या भाषेमध्ये 8वा अवतार कृष्ण, 9वा अवतार गौतम बुद्ध विठ्ठल आणि 10वा अवतार किंवा हयग्रीव वाढला तर 11वा अवतार कल्की. मी निरूपण संपता म्हटलं होतं की कल्की हा अश्वारूढ आहे, कल्की हा वीर पुरुष आहे, कल्की हा गीतेत सांगितल्याप्रमाणे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति तेव्हा अन्यायाचा प्रतिकार करायला अवतरतो. कोणकोणते कल्की? आपण एक यादी केली होती. सुरुवात खंडोबा ज्योतिबापासून केली आणि आपण नेताजी सुभाषचंद्रांच्या पाशी थांबलो. हे सगळे विचार हे नेता सुभाषचंद्रांचा विचार नव्हे, पण भगवंताच्या 10 अवताराचा विचार, 9 अवताराचा विचार हा अक्रूराच्या मनामध्ये आला. हे झालं अनुसंधान. पुढं आता आज सुद्धा आपण बघितलं तर मथुरा आणि गोकुळ, मथुरा आणि वृंदावन ह्याच्यातलं अंतर 30 किलोमीटर 50 किलोमीटर, रस्ते भिन्न भिन्न आहेत अशा प्रकारचं आहे. नदी यमुना नदी आहे. आता हे ओलांडून येताना त्या कालखंडामध्ये काय रस्ते होते हे काही नेमकं आपल्याला माहिती नाही. माझ्या मनात जो विचार येतो तो नेहमी तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला माहिती मी कल्याणी नगरला राहतो आणि कल्याण नगरला इकडे येत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याला संगम घाटाच्या वरच्या बाजूला अशा प्रकारचा रस्ता जो म्हणतात, काय रस्त्याचं नाव आठवते, येरवडा डेक्कन कॉलेज कडनं जो येतो मोठा, तो मोठमोठ्या आपल्या गाड्या लागतात जाणाऱ्या, बर आठवेल, बर रस्ता तुमच्या लक्षात आला. त्या रस्त्याने मी नेहमी येतो. आता ते यायला मला 15, 20, 30 मिनिटं गाडीने लागतात. आता माझ्या मनात सारखं, मी तुम्हाला सांगतो जरा गृहपाठ मला तुम्ही कोणी माहिती सांगितली तर मला आनंद वाटेल. गृहपाठ ते येतं सारखा माझ्या मनात विचार येतो, 4 चाकी गाडीने इतका वेळ लागतो. मग लोकमान्य टिळक केसरी वाड्यात या ठिकाणी राहत होते का आगरकर, ही मंडळी डेक्कन कॉलेजमध्ये नेमकी कशी जात होती? सायकलनं जात होती का, चालत जात होती का, कुठल्या रस्त्याने जात होती, का वस्तीगृहातच राहत होती? सगळे प्रश्न मी तुमच्या समोर ठेवले. तर तशा प्रकारचा विचार, आता आयुष्य वाढवत नाही, तुमच्या लक्षात आला, तसा विचार आपण जर करायला लागलो, तिथे स्पष्टपणे म्हटलंय अक्रूर सकाळी निघाला आणि संध्याकाळी मथुरेत पोहोचला. आता रस्ता ठरवा त्यावेळेचा काय असेल. मग मी डेक्कन कॉलेज टिळक वगैरे बोललो. आज काय आपण थोड्या वेळात जाऊ, पण त्या कालखंडामध्ये वाटेत पूल आहे यमुना नदीवर. इथं मात्र म्हटलंय अक्रूराने रथ हाकला आणि दिवस संपण्याची सुरुवात केली. निघाले सकाळी, दिवस संपण्याची सुरुवात केला. रामकृष्णांना घेऊन तो मथुरेत पोहोचला. का भागवतकार वर्णन किती छान करतात बघा. अक्रूर गेलाय कंसाची आज्ञा म्हणून, आणि अशी कोणतरी 2 मुलं अत्यंत पराक्रमी आहेत, लहानपणीच पराक्रम करणारी राम आणि कृष्ण नावाची, ती आता मथुरेत येणार आहे. ही बातमी मथुरेच्या प्रजाजनांच्या कानावर आहे आणि म्हणून सगळेजण रामकृष्ण कधी येत आहेत हे बघायला वाट बघतात. पुढे त्यांचं स्वागत कसं होते ते आपण बघूया, पण सगळे प्रजाजन रामकृष्णांची वाट बघतात. त्यांना वाटतंय की ही 2 मुलं आपल्या जवळच्या वसुदेवाची मुलं आहेत. एक आत्मीयता असते बघा. समजा आपल्या पुण्यामधल्या एखाद्या व्यक्तीनं सारे गमत या ठिकाणी एखादं बक्षीस मिळवलं, आपल्याला आनंद होतो की नाही, तसा मथुरेमध्ये त्या सगळ्यांना असं वाटतं की आपला वसुदेव. आता आपला वसुदेव का, यादवांची सुद्धा घराणी होती आणि त्याच्यामध्ये जे भोज घराणं होतं आणि एक वृष्णी घराणं होतं, यादवच पण घराणी वेगळी. या भोज कुळामध्ये कंस आणि देवकी झाली. भोज कुळामध्ये त्याला भोजराज म्हटलंय आणि वृष्णी कुळामध्ये वसुदेव झाला. म्हणून कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतो वृष्णी नाम वासुदेवोहम. हा फरक आहे. तरी भोज असो पण तो वृष्णी असो, सगळे यादवच ना, तर ते सगळे यादव रामकृष्णांची वाट बघत. आणखी बारकाव बघा, रामकृष्ण सकाळी निघाले आणि संध्याकाळपर्यंत पोचले, पण कदाचित आदल्याच दिवशी नंदादी मंडळी निघाली तर वेगळ्या मार्गाने आली. रामकृष्ण पोचण्याच्या पूर्वी
नंद आणि अनेक जण गोप मथुरेमध्ये ज्या ठिकाणी बैलगाड्या सोडतात त्या अंगणात मैदानावर पूर्वीच पोचले. म्हणजे राजपुत्र कंसाचे पाहुणे हे रथातून येणार आहे. पण प्रजाजन असणारे गोकुळ वृंदावनातले गोप नंदाशकर हे त्या ठिकाणी पोहोचले. अक्रूर रामकृष्णाने घेऊन आला, मथुरेच्या वेशीतून प्रवेश करायला लागला आणि म्हणाला की आपण माझ्या घरी जाऊया, कारण तो राजानं बोलवलेला आहे. कृष्ण म्हणाला मी तुमच्या घरी आता येत नाही, माझे आई वडील आई असेल कदाचित जिथं उतरले तिथं मी जातो. कृष्ण हा मुद्दाम शब्द वापरतो, गवळ्यांचा देव आहे. त्या गवळ्यांना सोडून कृष्ण नाही कंसाला भेटायला. मग तो म्हणतो ज्या ठिकाणी गाड्या सोडल्या तिथे मी जातो. आणि खरंच तो त्या ठिकाणी गेला, आई वडिलांना वसुदेव आपल्या नंदाला भेटला, आनंदी आनंद झाला. तेव्हा अक्रूर म्हणाला आता असं करूया का, कृष्ण, बलराम, नंद आणि जमते थोडे गोप सगळेच माझ्या बरोबर चला, सगळेच माझ्या घरी चला. आता तोसा अक्रूर म्हणजे वयानेही मोठा, सन्मानानेही मोठा, राजाचं काम करणारा, त्याचा वाडा असणे शक्यता आहे. तर माझ्या वाड्यात चला, स्वागत करतो मी तुमचं, आणि उद्या सकाळी जे बातमी पोचवतो कंसाला, पण नंतर काय करायचं ते करूया. धनुर्याग असलेला शब्द वापरलाय. धनुर्याग, याग म्हणजे यज्ञ किंवा मल्लविद्या, मल्लक्रीडा नंतर आहे उत्सव, मधल्या काळामध्ये आपण भेटू ना, असं अक्रूरने म्हटल्यानंतर कृष्णाने सांगितलं असं करूया. वेळ संध्याकाळची झाली आहे, अक्रूराव तो आता दबला असेल, 2-3 दिवस आलायस आणि वय मोठा आहे, तू घरी परत जा. आम्ही सगळे उद्या सकाळी मथुरेची शोभा बघत बघत धनुर्याग ठिकाणी येतो. काही चूक नाही. पण भक्त भगवंताबद्दल बुद्धी काय ठेवतो बघा. भक्त भगवंताला म्हणतोय, म्हणजे अक्रूर श्रीकृष्णाला म्हणतोय की हे बघ, तू माझ्या घरी येऊन माझं घर अनाथ आहे ते सनाथ. आता मी सुरुवातीला काय बोललो ते आठवा, भक्ती जागवणं. कशाकडे सगळं ऐकायचं बोलायचं. तर अक्रूर म्हणतोय माझ्या घरी येऊन तू घर सनाथ कर. आणि काही दृष्टांत दिले, दाखले दिले पूर्वीच्या काळातले. बलिराजाच्या घरी तो पोचलास, बलिराजाचा उद्धार झाला. वामन नव्हता, किती उद्धार झाला. तर बलिराजाच्या दरवाजावर विष्णूनं द्वारपालाचं काम स्वीकारलं. इतका बलिराजाचा उद्धार झाला. आणि कुणाचा बरं, तुझ्या नुसत्या चरण स्पर्शानं, चरणापासून निघाली म्हणून जी गंगा, गंगा नदीचा उगम आपण विष्णूच्या पायापासून मानतो, त्या गंगेनं सगळ्या त्रैलोक्याला पवित्र केले. तुझ्या चरणस्पर्शानं बलिराजा उद्धरला, तुझ्या चरणस्पर्शानं गंगेला गंगेची किंमत मिळाली. तिसरा ऐका, भक्ती. गंगेला गंगेची किंमत मिळाली नव्हे, गंगा शिवशंकरानं मस्तकावर धारण केली. किती मान मिळाला. कारण त्याच्या जटातून ती खाली आली भगीरथासाठी. कारण वेगळं असू दे, एकदम तिचा प्रपात सहन होणार नव्हता, पण भक्ताच्या दृष्टीनं काय, अहो शंकर त्या गंगेला मस्तकी घेतो, निघाली कुठून, विष्णूच्या चरणापासून. हे तुझे चरण किती पवित्र आहेत बरं, बलिराजा, गंगा, शिवशंकर. आणि असे चरण माझ्या घरी जर लागले तर माझं घर हे सनात होईल, अशी विनंती अक्रूराने केली. पण कृष्ण म्हणाला, हे अक्रूरा, तुझ्या घरी येण्याच्या आधी ज्यांनी मला बोलवलंय त्यांची भेट घेऊन मग तुझ्या घरी येतो. म्हणणं बरोबर आहे, पण वाक्य इतकं छान घातलंय, बा अक्रूरा, कंसाला भेटल्यानंतर आणि सर्व मित्रांचं प्रिय केल्यानंतर मी येतो. आता हे ऐकलं तर काही चूक नाही आहे, भेटल्यानंतर मित्रांचं प्रिय केल्यानंतर. पण त्याच्या मागे शब्द घातलाय, यादव मंडळींचा द्वेष करणाऱ्या कंसाला भेटल्यानंतर. आता अर्थ बदलला. यादव मंडळींचा द्वेष, कारण माझ्या वडिलांना आईला तुरुंगात टाकले, बापाला तुरुंगात टाकले,
त्या यादव मंडळींचा द्वेष करणाऱ्या कंसाला भेटल्यानंतर, कंसात कळलं मारल्यानंतर, हे अक्रूरालाही कळलं, इतर कोणाला कळलं नाही, कळायची गरज नाही. जनिमी कावा हा कृष्णापासून सुरू झाला आणि मराठ्यांना तो मिळालाय. त्या रामायणातल्या हनुमंतापासून सुरू झालाय आणि मराठ्यांना मिळालाय जनिमी कावा. तर एकदा त्याला भेटल्यानंतर मग तुला भेटायला येतं, पण खात्री बरं, मी आणि बलराम तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार. कृष्णाने इतक्या ठामपणे सांगितल्यानंतर अक्रूराचा पण नाही लायचा. मग अक्रूर एकटाच रथातून कंसाच्या राजवाड्यावर गेला. बातमी सांगितली की तुझं काम मी केलंय. त्या मैदानामध्ये नंद, राम, बलराम आणि कृष्ण पोचले. त्यांना सांगितलंय धनुर्यागाला मल्लयुद्धाच्या उत्सवाच्या वेळी ते निश्चितपणे हजर राहतील. आणि मग दुसऱ्या दिवशी हे सगळे मथुरेमध्ये प्रवेश करतायत. ती मथुरा कशी होती, अजून त्यांचा प्रवेश करायचं चित्र नंतर आहे, पण ती मथुरा कशी होती हे भागवतकार व्यास तुम्हाला मला सांगतात. आता निरूपण करायचं तर मथुरा ही फार मोठी नगरी होती. आपल्या भाषेत बोलायचं देवगिरी किल्ला आपल्याला माहिती आहे, देवगिरी किल्ल्यासारखी होती. किंवा रायगड आपल्याला माहिती आहे, रायगडासारखी होती. एवढंच सांगून मला पुढे जाता येईल. पण निरूपण करताना मला मुद्दामून तुम्हाला मथुरा जरी कंसासारख्या दुष्टाची असली तरी ती एक भरतखंडामधली, प्राचीन भरतखंडामधली राजधानी होती. आणि इसवी सन पूर्व 2000 गीतेचा जन्म, कृष्णाचा जन्म इसवी सन पूर्व 2000, जसं हस्तिनापूर होतं त्याच हस्तिनापुरासारखं काही इंद्रप्रस्थ, तसा कंस म्हणून जो कोणी होता त्याची नगरी सुद्धा कशी होती, त्यात कंस बाजूला करा आणि आपल्या राजधान्या काय दिमाखदार होत्या, काय देखण्या होत्या, त्यातून आपल्या संस्कृतीची पदचिन्ह कशी दिसत होती हेही लक्षात घेणं, याला मी भागवत निरूपण म्हणतो. आणि सांगायचं कारण काय, आता मी तुम्हाला एका गतीनं पण मुद्दाम काही गोष्टी नुसता सांगत जाणार, त्या ऐकत चला की तीच वर्णन भारत देशामध्ये इसवी सन पूर्व ते इसवी सनानंतर त्या गजनीच्या महम्मदांना आमच्यावर हल्ला करण्याच्या पूर्वी आणि त्याच्या पूर्वी आपल्याकडे दोन परदेशी प्रवासी येऊन गेले. एकाचं नाव आहे मॅगॅस्थीनस, उच्चार वेगवेगळा असतो, आणि एकाचं नाव आहे फाईयान, उच्चार वेगळे असतात. फाहियान आणि मॅगॅस्थीनस हे भारताचे नाहीये, ते येऊन गेले. त्यांनी त्यांच्या डायऱ्या दैनंदिनी प्रवास वर्णन लिहिलेली आहे. त्यातली वर्णनं आणि भागवतातली वर्णनं 90% जुळतात. म्हणजे एक काळ या देशामध्ये काय संपत्ती होती, काय ऐश्वर होतं, काय या देशाला सुवर्णभूमी म्हणत होते. बुभुक्षित अरबांच्या नजरा आपल्या देशावर का पडल्या, सोमनाथाला काय 1000 वर्ष झाली आपण म्हणतो, का सोमनाथ पुन्हा पुन्हा त्यांना लुटावंसं वाटलं, त्या वाळवंटातले जे कोणी रानटी होते त्यांना देशामध्ये काय यावंसं वाटलं, कसा आपला देश होता आणि का आठवायचं. कोणी म्हणेल पुराणातली वांगी पुराण, आता वांगी हे नाही आहे बरं का, वानगी शब्द आहे, पण आपण वानगीची वांगी करून टाकली आणि फुले मंडईची सोय केली आपण. पुराणातली वांगी, वानगी म्हणजे नमुना, कळलं. आता मुद्दा असा, त्यातलं मी तुम्हाला काही सांगणार आहे, क्रमानं ऐकत फक्त चला. कशी होती नगरी, जवळजवळ आपल्याकडच्या सगळ्याच नगरी असायच्या. तिच्याभोवती खोल खंदक पाण्यानं भरलेला, देवगिरीलाही आहे, खोल खंदक होता. वाट दुर्गम होती. दाराच्या कमानीवर सोन्याची तोरणं बांधलेली होती. आतल्या बाजूला जी कोठार होती ती तांबे आणि पितळ यानं मढवलेली होती. जागोजागी सुंदर बागा होत्या. आपल्या पुण्याचं वैशिष्ट्य आहे नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून. मी सहज तुम्हाला सांगतो, कोल्हापूर जे आहे त्या कोल्हापुरात तुमचं फिरला तर तिथं तीर्थच आहेत सगळे. हे काय वरुण तीर्थ, हे काय अमुक तीर्थ. आणि पुण्यात फिरताना मला जाणवतं सगळीकडे बागाच आहे. मोठी बाग विश्राम बाग, ती विश्राम बाग त्यात पेशव्यांचा वाडा आहे.
किंवा कोथरूडकडे आपण गेलो, कितीतरी बागा होत्या. पुणे बागांचं शहर होतं. बागा असणं ही राजधानीची खूण आहे. पुणे आपल्या राजधानी होती. किती सांगू तुम्हाला, 1700 पासून 1800 पर्यंत 100 वर्ष या देशाची राजधानी दिल्ली नव्हती, पुणे होती. बखरीतलं वाक्य सांगतो, नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये सगळ्या देशातल्या सोन्याच्या नद्या पुण्याकडे येत होत्या. सोन्याच्या नद्या म्हणजे सारा वसुली, चौथाई, सरदेशमुखी, हे शब्द आठवतात का बघा. पुन्हा आपला असं होतं. बरं, मग श्रीमंतांच्या हवेल्या होत्या. सुवर्णकारांचे चौक म्हणजे चव्हाटे होते. घरांचे, नीट ऐका, घरांचे ओटे, गच्च्या, खिडक्या, घरांच्या फरशा यांना रत्नांनी मढवलेलं. रत्नांची नावं दिली, वैदुर्य, हिरे, स्फटिक, नीळ, कोवळी, मोती, पाचू. हे कल्पनेतून येत नाही, कुठेतरी असावं लागतं तेव्हा येतं. तिथं या हवेल्यांच्या वरच्या बाजूला पारवे म्हणजे कबूतर आणि मोर हे बसलेले दिसत होते. राजमार्गावर, बाजारपेठेमध्ये, रस्त्यावर सडा संमार्जन केलं होतं. हे इथपर्यंत ठीक आहे, पण पुढचं ऐकून ठेवा, ही आपल्या भारतीय संस्कृतीची खूण आहे. आता लक्ष्मी रस्ता, अशा लक्ष्मी रस्त्यावर सडा संमार्जन करून काय काय होतं बरं, फुलं, धान्याचे अंकुर, लाह्या आणि अक्षता. त्यातलं काही आज नाही आहे, पण जुन्या कालखंडामध्ये होत. पुढे ऐका, हे फारियाना आणि मॅगॅझिन्सनं म्हटलंय, आपल्याला गल्लीमध्ये एखाद्या ठिकाणी पाणपोई असेल तर कौतुक वाटतं. इथं ऐका, प्रत्येक घराच्या बाहेरच्या बाजूला तांब्याचे मोठे कलश ठेवलेले असायचे. त्याच्यावर चंदनाचे पट्टे ओढलेले असायचे. त्याच्याभोवती पुष्पमाला सोडलेल्या असायच्या. कलशाच्या तोंडावर आंब्याच्या डाळ्या असायच्या. त्या कलशाला एक सजवलेलं असायचं, दिवे लावलेले असायचे. आणि विशेष सांगितलंय, कलशाच्या दोन्ही बाजूला केळीचे घड आणि ज्यांना नुकतेच लोंगर आले असे पोफळीचे खुंट. पोफळ म्हणजे सुपारी, आपल्याला केळीच माहिती आहे, केळीचे माड माहिती आहे आपलं, सुपारीचे माड ते अन्य माड असतात. त्या सगळ्यांची लोंगर आलेले खुंट होते. आणि शेवट प्रत्येक घराच्या बाहेरच्या बाजूला रेशमी वस्त्राचे ध्वज होते. एक जुन्या कालखंडाचं वाक्य तुम्हाला सांगतो, जमलं तर आज आपणही करूया ते. जसं दुर्गाबाई नवरात्र असताना आपल्या घरी देवासमोर आपण अखंड असा दिवा लावतो ना, तसं जुन्या काळामध्ये म्हटलं गेले, आजही आपल्याला ते करता येईल. रामनवमी हे सण रामाचं नवरात्र असतं, आणि ते 9 दिवस आपण जगले तर आपल्या घरावर भगवा झेंडा लावावा. हे जुन्या कालखंडात केलंय. आता मुद्दाम मी बोलून ठेवतो, भगवा झेंडा जसं देवीच्या नवरात्रात घरात नंदादीप पाहिजे, तसं घर हिंदूच आहे. हे करण्यासाठी भगवा झेंडा फडकला पाहिजे. जुन्या कालखंडामध्ये घरासमोर रेशमी वस्त्र आणि ध्वज होते. आपण 5-7 मिनिटं खर्च केली, सगळं ऐकलं तुम्ही, काय आपल्याकडे वैभव होतं हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आणि एवढ्यासाठी आठवायचं की विनायक नावाचे एक मोठे कवी आहेत, राष्ट्रीय कवी, केशवसुतांच्या कालखंडातले. त्यांनी म्हटलंय, पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल. ज्यांचं पूर्व इतिहास हा दिव्य असतो त्यांना भविष्य काळ सुद्धा चांगला असण्याची शक्यता आहे. अरे मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मी रामकृष्णांचा वंशज आहे, हे नाही म्हटलं तरी भविष्यात माझ्या हातून चांगला पराक्रमच होणार. पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल, हे कवी वचन आहे. आता हे सगळं म्हणणं तुम्हाला कळेल. पुन्हा कथेचा ओघ. अपुराला पुढं पाठवलं आणि मथुरेमध्ये आपल्या सोबत्यांच्या समोर राजमार्गानं राम आणि कृष्ण चालले. मगाचं वाक्य आठवा, वसुदेवाचे पुत्र बालपणीच मोठे पराक्रमी आहेत, म्हणून त्यांना बघण्यासाठी चव्हाट्यावरच नव्हे, राजमार्गावरच नव्हे, चौकातच नव्हे,
तर रस्ते गर्दी उसळलेली होती. एक पुन्हा संस्कृतीचा भाग बघा. रामकृष्ण ही म्हटलं तर गवळ्याची मुलं आहेत, पण ते पराक्रमी आहेत, ते भगवंताचे अंश आहेत. ही बातमी मथुरेतल्या तिथे शब्द ब्राह्मणांच्या म्हटलंय, ब्रह्मज्ञांच्या विद्वानांच्या कानावर गेलेली होती. आणि मग त्या ब्रह्मज्ञानी, मी काही गोष्टी सांगतो त्या कंसात आहे. समजा एखादा शास्त्री काशीहून आला आपल्या पुण्यामध्ये, तर पालखीतून त्याची मिरवणूक काढली जायची, कारण तो शास्त्री आहे. तसंही दोन लहान मुलं 9 आणि 11 वर्षाची, पण ती भगवंताचे अवतार आहेत, ते मथुरेतल्या ब्रह्मज्ञांच्या कानावर गेलं होतं. आणि म्हणून त्यांनी रस्त्यावर येऊन या 2 मुलांचा सत्कार केला. कशाने सत्कार केला हेही स्पष्टपणे सांगितलंय की ब्राह्मणाने येऊन त्यांना फुलाच्या माळा, चंदन, भेटीचे पदार्थ अर्पण केले. आणि जेव्हा ब्रह्मज्ञ म्हणजे विद्वान त्या मुलांचं कौतुक करताय, ते बाकीच्या नागरिकांनी बघितलं आणि महाजनो येन गतस्स पंथा, तसे जे विद्वान नव्हते ते सुद्धा म्हणायला लागले की अहो, हे विद्वान ब्राह्मण ज्या अर्थी यांची पूजा करताय, तेव्हा गोप आणि गोपी किती भाग्यवान की त्यांच्या घरात नेहमीच त्यांना राम आणि कृष्ण दिसत होते. भागवतात भक्ती जागते म्हणजे काय त्याची खूण आहे. त्या भक्तीचा स्वीकार केल्यानंतर भागवतकार आपल्याला सांगतात की अक्रूर एक भक्त, हे जे ब्रह्मज्ञ ते एक भक्त. आता आणखी काही भक्त भेटले. त्या भक्तांचा शेवट तुम्हाला सगळ्यांना माहिती असणाऱ्या कुब्जेनं होणार आहे. कुब्जा. पण आधी कोण कोण भेटले त्यांच्या तरा बघा. पहिला भक्त नव्हे पण एक माणूस भेटला, तो होता रजक म्हणजे धोबी. तो राजासाठी म्हणजे कंस आणि कंसाच्या दरबारी लोकांसाठी चांगल्या प्रकारे सुशोभित अशी वस्त्र घेऊन चालला होता. रामकृष्णाने भेटला. आता रामकृष्णांचं वय सुद्धा लहान मुलासारखं खोड्या करण्याचंच आहे, तर तो चांगली चांगली वस्त्र घेऊन चालला आणि ती आपल्या अंगावर नाही. म्हणताना त्या रजकाला अडवलं रामकृष्ण आणि म्हणाले, इतकी सगळी वस्त्र घालणार कोण आहे, त्याच्यातली काही वस्त्र आम्हाला देखील. आता रजकांचं दिली असते तर बिघडलं नसतं, पण आपल्याला माहिती आहे राजापेक्षा राजनिष्ठ लोक जास्त मोठे असतात. तसे राजनिष्ठ ते काय म्हणायला लागले, अरे तुम्ही तर डोंगरात रानात फिरणारी पोरं, लंगोटी लावून फिरणारी तुम्ही, तुम्हाला राजवस्त्राची काय गरज आहे. आणि असं म्हणून अडवा बोलायला त्या रजकाने सुरुवात केली. प्रथम विनवणी केली होती, इतके 100 दिसतात, 2 दे की आम्हाला. नाही, मग शिक्षाच केली पाहिजे. आपल्यामध्ये कृष्ण आणि बलरामा सुद्धा रागीट बलराम आहे. कारण बलरामाने कृष्णाला बाजूला केलं आणि सांगितलं बघतो याला काय करायचं, एक थप्पड मारली. थप्पड मारल्याबरोबर रजक आणि त्याचे सगळे सेवक सगळीच राजवस्त्र टाकून पळायला लागले. बरं झालं एकदम सगळीच मिळाली. मग कृष्ण आणि बलरामानं आपल्याला पाहिजे तशी पिवळ्या आणि निळ्या रंगाची वस्त्र घेतली. चोखंदळपणा बघा, पिवळ्या आणि निळ्या रंगाची, आणि उरलेली वस्त्र बरोबरच्या गोप बालकांना वाटून टाकली. थोडक्यात आल्या आला छान सत्कार झाला, कपडे मिळाले, घालून सगळे मथुरेमध्ये निघाले. हा पहिला भक्त. दुसरा भक्त जो भेटला तो कोष्टी. आणि त्या कोष्ट्याने म्हटलं, मग काय धागा जुळतो बघा. भागवताचं तुम्हाला मी सांगतोय, त्या कोष्ट्याने म्हटलं की तुम्ही येणारे कळल्यापासून, आता किती दिवस मिळाले कुणास ठाऊक, पण येणाऱ्या कळल्यापासून मी तुमच्यासाठीच वस्त्र विणतोय. ती मी आणली आहेत, अर्धी मूर्धी आहे, ती वस्त्र मी तुम्हाला अर्पण करतो. कुठं रजक आणि कुठं कोष्टी. आता एक मला इसवी सन पूर्व 2000 मी सांगितलं. आता आठवण करून देतो, फर्ग्युसन रोडला काही दिवसापूर्वी असंच काही घडलं होतं आणि अनेक पुणेकरांनी जाऊन रामाला जो शेला अर्पण करायचा त्यासाठी ते धागे विणले होते. कबीराचे विणतो शेले कौशल्याचा राम. पण कौशल्या होते रामासाठी, पुण्यानं सुद्धा शेला विणून दिला होता. आणि तुम्ही जर व्हॉट्सअप बघितलं असेल
तर त्याचे संयोजक होते त्यांनी तो शेला प्रत्यक्ष जाऊन योगी जे आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांना दिलेला होता. जेव्हा भागवत तुम्हाला मी सांगतोय तेव्हा 2-2.5 हजार वर्षात हिंदू मन आहे तसंच आहे. तेव्हा रामकृष्णांना कोणी गोष्टी भेटतोय आणि आजही पुण्याचं रेशमी वस्त्र कौशल्याच्या रामाला तो राम लल्ला आहे त्याला देण्याचं काम आपण करतो. दुसरा भक्त झाला कोष्टी. तिसरा भक्त कोण? हा माळी आहे आणि त्याचं नाव मात्र पुन्हा तेच आहे सुदामा. सुदामा म्हटलं की आम्हाला सुदामा भक्त माहिती आहे, पण हा सुदामा माळी आहे. त्यानं सुद्धा जसं कोष्ट्यानं वस्त्र विणून आणलं तशा फुलाच्या माळा आणल्या. आता हे वर्णन करताना पुन्हा धागा पकडणं बघा. बाकीच्या दोघांचे वर्णन करताना शुकाचार्याने केलं. भागवत कोण सांगतोय? शुकाचार्य. परीक्षितीला मुद्दा म्हणून सांगितलंय की तो गोष्टी त्याच्या आधीचा रजब विसरून जा, पण राजा सुदामा मात्र लक्षात, कारण त्यानं फुलांच्या माळा अर्पण केल्या. त्या फुलांच्या माळा गळ्यामध्ये घातल्यानंतर रामकृष्ण छोटी मुलं रस्त्याने जाताना शुकाचार्य सांगतात त्यावेळेच्या भाषेमध्ये की 2 हत्तीची पिलं असावी आणि त्यांना मोठे छान रंगवावं, झुली घालाव्या, मोत्याच्या झालरी असणाऱ्या, ती जाताना जी सुंदर दिसते. एक लक्षात घ्या, हत्तीची चाल ही हत्तीचीच चाल असते. राजहंसाचे चालणे जगी झाले शहाणे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. ते पाण्यात, पण रस्त्याने चालताना हत्ती जो चालतो, घोडा जो चालतो, सिंह जो चालतो, ते बघण्यासारखं असतं. पदविन्यास सुद्धा कसा करावा हे बघण्यासारखं असतं, म्हणून हत्तीची उपमा दिली. तर 2 बाल अशा प्रकारचे हत्ती चालले जग काही असं शुकाचार्य परीक्षितनं सांगतो. पण एक अध्याय संपला. आता राजमार्गानं गळ्यामध्ये सुदामाच्या फुलाच्या माळा, कोष्ट्याकडनं घेतलेली चांगली राजवस्त्र, कोष्ट्याकडनं नाही रजकाकडनं, कोष्ट्याकडनं घेतलेलं ते रेशीम वस्त्र उपर्ण म्हणा, असे मोठे सजून धजून ती 2 मुलं चालली आहेत. आता एकच उरलं ते म्हणजे एखाद्या समारंभाला आपण गेलो तर गंध लावतात. तसं गंध लावायला कोणतरी पाहिजे ती, त्याला चंदन उटी म्हटलं. आणि ती चंदन उटी ती अंगाली लावतात, गंधही असतात. ती कुणाकडनं मिळणार आहे? ही कुब्जेकडनं मिळणार. आता आपल्याकडे काही पात्र ही ऐतिहासिक दृष्ट्या अमर झाली. सुदामाचे पोहे म्हटलं की जास्त काही बोलायला लागत नाही. शबरीची बोरं म्हटलं जास्त काही बोलायला लागत नाही. तसं कुब्जेच आहे. कुब्जा ही नावाप्रमाणेच त्रिवक्रा होती. इथं स्पष्टपणे वर्णन केले की ती 3 ठिकाणी वाकडी कशी. आश्चर्य आहे, तिचं मुख कमल मात्र स्वर्गीय अप्सरांच्या इतकं सुंदर तिथे सांगितलं. आणि असं मुख कमल असणारी ती कृष्णाला म्हणते की ती बारकावे बघा, कंठ, वक्षस्थल आणि कंबर या 3 ठिकाणी मी वाकडी आहे, म्हणून मला त्रिवक्रा म्हणतात. मी राजगृहातील एक दासी आहे. माझ्याकडे काम काय आहे तर सकाळच्या वेळेला उठून ज्याला आपण चंदन उटी म्हणतो, गंधासारखं लेप करून तो सुवर्ण पात्रात घेऊन राजाला नेऊन द्यायचा. राजा घेईल ना तर न घेईल, पण काम हे. आता त्या 2 लहान मुलांनी कोण कुब्जा माहिती नाहीये, ती चंदन उटी घेऊन चालली आहे. तेव्हा सहज तिनं म्हटलं, राजाला जे देणार आहेस ते आम्हाला थोडस गंध दे. मुलांची मागणी आल्यानंतर कुब्जेनं काय उत्तर दिलं त्या तिची भक्ती आहे. ती म्हणती आहे, राजाला देईनच मी, पण तुमच्यासाठी मुलं मागतायत, याच्याहून सत्पात्र आणि कोण असेल. हे व्यासांचे शब्द आहेत. आणि म्हणून या कुब्जेनं राजाचा रोष होण्याची पण शक्यता आहे, पण तरी सुद्धा चंदन उटी ही बलराम आणि कृष्णाला दिली. ती कशी लावली गेली याची वर्णन केली. कुब्जेनं कृष्णाकडे बघितलं. कोण कृष्ण आहे त्याला माहिती नाहीये. वसुदेवाची मुलं हेही माहिती असतील, पण तो भगवंताचा अवतार ऐकून माहिती आहे. पण कुब्जेला कृष्ण कसा दिसला? अक्रूराला
विचार मनात कोणता आला? दशावताराचा. जसं कुब्जेला कृष्ण कसा दिसला बघा, ऐकण्यासारखा. शुकाचार्य जे वैराग्य संपन्न आहेत ते परीक्षित राजाला म्हणतायत, अरे कुब्जेला कृष्ण कसा दिसला माहिती आहे? कृष्णाचं रूप, त्याचा कोमलपणा, त्याचं मंद हास्य, त्याचं मधुर भाषण, त्याची प्रेमळ दृष्टी यानं कुब्जा मोहित झाली आणि तिनं मोठ्या भक्तिभावानं ती पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाची लाल जे उटीतील प्रकार आहे, पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाची उटी, पिवळ्या रंगाची पितांबर घरी कृष्णाला आणि लाल रंगाची उटी नीलकांती नीलवर्ण अंबर असणाऱ्या बलरामाला, तो केतकी वर्णी आहे, अर्पण केली. तेव्हा कृष्णानं तिच्याकडे नजर टाकली आणि त्या नजरेनंच कुब्जेचं कुबड, मराठीत आपण कुबड म्हणतो, ते बाजूला झालं, असं वर्णन या ठिकाणी येतं. जर अहिल्याचा उद्धार होऊ शकतो तर कुब्जेचा उद्धार व्हायला हरकत नाही. पण कुब्जेची कथा जेव्हा व्यास रंगवतात तेव्हा सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा काय आश्वासन मिळेल याचा विचार करा. पतित पावन म्हणजे काय? तर जो पतित आहे त्याला सुद्धा पावन करतात. शबरी कोण होती बरं? भिल्ली होती. तिला कधी राजवाड्यामध्ये अयोध्येत जागा मिळाली असते का? पण आज मंदिर झाले शबरीचे, 8 मंदिर आहेत ना. भक्ताला काय भगवंत स्थान देतो बघा, तसं कुब्जेच. आता हे सांगून मला पुढे जाता येईल, पण मी मराठीचा प्राध्यापक अनेक वर्ष होतो, तर आणखी थोडी भर घालतो ती ऐक. मराठीतल्या फार मोठ्या कवयित्री, त्यांचं नाव आहे इंदिरा संत, त्या बेळगावला होत्या. इंदिरा संतांचा सगळ्यात गाजलेला कविता संग्रह म्हणजे मेंदी, अप्रतिम कविता संग्रह. इंदिरा संतांनी प्रेमाच्या छटा, त्यांचे पती लवकर गेले, पती निधनानंतर विरहाच्या छटा, प्रेमाच्या छटा इतक्या अप्रतिम रंगवल्या की वर्णन करतात. प्राजक्त फुलावर दवबिंदू जसे असावे तशा प्रकारचे त्यांचे शब्द असतात. आता इतकं बोलल्यानंतर मी तुम्हाला नमुना सांगतो, म्हणजे माझं बोलणं तुम्हाला सारखं वाटेल. त्यांनी कुब्जेवर एक कविता लिहिली आणि जरा इतिहासाचा विपर्यास झालाय. म्हणजे कसं, त्या म्हणताय जे कृष्ण आला कुब्जेला वरदान मिळालं हे नंतर आहे, पण त्या इंदिरा संत असा रंगवत आहेत की जशी गोप गोपी वृंदावन गोकुळात आहे तसं कृष्णाला बघायच्या आधीच कुब्जेचं कृष्णावर प्रेम आहे असं म्हणताय. आणि मग एक दिवस ते कुब्जा घरातून बाहेर पडले, वेळ मध्यरात्रीची. आता समजायचं की म्हणजे 50 किलोमीटरचं अंतर नाहीये, कवितेपुरतं समजायचं की पहिलं तीराला गोकुळ आहे, ऐलं तीराला मथुरा आहे, समजायचं. कारण कवीला सगळं स्वातंत्र्य आहे. आणि मग कुब्जा या कवितेमध्ये इंदिरा संत म्हणताय, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजूळ. अशा अवेळी 12 वाजता पैल तीरावर आज घुमे का पावा मंजूळ. कविते शेवट असा आहे, इंदिरा संतांनी तो मुद्दाम केलाय. राधेबद्दल काय की आपली मतं तुम्हाला माहिती आहे, परंतु राधा आणि कोणी ह्या नेहमीच कृष्णाची बासरी ऐकतात, पण आता त्या सगळ्या झोपी गेल्या आणि ही जी मध्यरात्री बासरी वाजते आहे ते सूर, कविते शेवटचे शब्द आहे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. कुब्जा नावाचे कोणी एक भक्त मथुरेमध्ये मध्यरात्री आपली आतुर होऊन बासरी ऐकायला आलेली आहे, यमुना काठीच कदाचित. तिच्यासाठी कृष्ण जागा होऊन यमुनाच्या काठावर येऊन तिच्याची सूर आळवतोय. आता भक्ताला जर वाटलं भगवंताचा कृपा प्रसाद फक्त माझ्यासाठी आहे, वाटू नये, अहंकार येतो, पण वाटलं तर मानवून काय चूक आहे. म्हणून त्या शब्दात थोडी गोडी आहे बघा, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. असं कुब्जा ही मराठीतल्या अनेक कवींना, जसं तुम्हाला मी सांगतो, रामायणामध्ये उर्मिला उपेक्षित आहे. रामायणातली लक्ष्मणाची पत्नी उर्मिला उपेक्षित आहे. मग बेळगावचे जे कवी आहेत क्रूब निकुंभ म्हणून, त्यांनी उर्मिलेवर उर्मिला येन
रामायण असतं ना, उर्मिला यन लिहिलं. मृगावर पण त्यांचा आणखी एक सुंदर खंड चालू. मुद्दा असा की भागवताची पात्र आजच्या काळातल्या कवींना सुद्धा आवाहन करतात. याचाच अर्थ भागवत, रामायण, आजचा दासबोध, ज्ञानेश्वरी हे अमर काव्य, ते काळानं बांधलेलं नाहीये, ते कालातीत आहे. कुब्जेची भक्ती इंदिरा संतांच्या शब्दातून आपण लक्षामध्ये घेतली. आता पुढे जाऊया. पुढे जाताना रामायण आणि भागवत यातलं साम्य बघा. गीतेचं आहेच. धनुर्याग ज्या ठिकाणी होता, मोठा मांडव होता, मल्लयुद्धासाठी आखाडा होता, एका बाजूला धनुर्याग, धनुर्विद्या यांनी संपन्न केले, यांनी केलेला याग धनुर्याग. किंवा ज्या पद्धतीने द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांची परीक्षा घेतली होती, ती पोपटाची गोष्ट आठवा, तुला डोळा दिसतोय का, तोही धनुर्यागच. अशा स्पर्धा सुद्धा धनुर्विद्येच्या असू शकतील. ज्याप्रमाणे मल्लयुद्ध आहे तसं धनुर्युद्ध. तर असं ज्या ठिकाणी होणार होतं मथुरेतल्या एका जागी, त्याचा शोध घेत घेत रामकृष्ण आणि गोप निघाले. त्यांना जाता जाता दिसलं एक मोठंच्या मोठं धनुष्य त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला ठेवलेलं आहे. त्यांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी शिवधनुष्यासारखं मोठं धनुष्य बाहेर ठेवलंय, त्याची धनुर्विद्या, धनुर्याग आतच असणार. म्हणून ते गेले. गेल्यानंतर खेड्यातला माणूस शहरात गेला तर जरा भांबवून असं मोठे डोळे विस्फारून बघतो की नाही. भागवतकार म्हणताय की 2 मुलं आणि गोप त्या मोठ्याच्या मोठ्या धनुष्यापाशी गेले आणि चाचपून बघायला लागले किती मोठं आहे म्हणून. ते माणूस सुलभ आहे. एवढ्यामध्ये रजकासारखे त्यांचे जे होते कंसाचे सेवक धावत आले आणि म्हणाले, गवळ्याची पोरं ही, काय तुम्ही धनुष्याला हात लावताय, कधी बघितलं का आयुष्यामध्ये धनुष्य, चला बाजूला व्हा बघू. त्या कृष्ण बलरामाला राग आला, आम्ही सारखं डोळ्यानं बघतोय, कौतुक करतोय, तुम्ही पण कौतुक करा ना. आमच्यावर तुम्ही कौतुक, म्हणजे तुम्ही सारखंच बघता धनुष्य, पण आम्ही काय बघतोय, आम्ही काय हानी करतोय काय, नाश करतोय काय, मारामारी करतोय काय. भागवतकार वर्णन करतात, बलराम आणि कृष्णांना जेव्हा अशा प्रकारे हाकलून द्यायची भाषा सुरू झाली, तेव्हा भागवतातल्या कृष्णानं, तिथे रामायणाचा प्रभाव होता, भागवतातल्या कृष्णानं ते धनुष्य नुसतं पाहिलंच नाही, धनुष्याच्या मध्ये मूठ असते, ती मूठ धरून धनुष्याला प्रत्यंच्या जे दोरी लावायचा प्रयत्न केला, तेव्हा हत्तीनं उसाचं कांड मोडावं तसं ते मोठ्याच्या मोठं धनुष्य लोकांना आकर्षण करणारं हे तुकडे होऊन खाली पडलं. आणि ते जे कांड पडली तीच उचलून बलराम आणि कृष्णाने त्या सेवकांना मारायला सुरुवात केली. तेव्हा ते सगळे पळत सुटले असं लक्षामध्ये येतं. हा पहिला पराक्रम कंसाच्या कानावर जाणार. पुढे ते निघाले तेव्हा कंसाला बातमी कळली की अरे, त्याला माहिती होते रामकृष्ण आहेत म्हणून, पण कोणीतरी गोकुळ वृंदावनातली गवळ्याची पोरं आली आहेत आणि त्यांनी अपशकुन केलाय. जे मोठ्याचं मोठं धनुष्य ठेवलं होतं त्याचे तुकडेच पडले. तेव्हा त्या तुकड्याचं म्हणजे धनुष्याचं रक्षण करण्यासाठी सैन्य पाठवण्यात आलं. पुन्हा रामायणाचा प्रभाव बघा. अशोक वनामध्ये हनुमंतानं पराक्रम सुरू केल्यानंतर रावणाचा मुलगा सुद्धा आला सैन्य घेऊन, इंद्रजित, आठवा. तसंच आहे. मग बलराम आणि कृष्णाने असा पराक्रम केल्यानंतर कंस रागावला आणि त्यानं सैन्य पाठवलं. थोडक्यात सांगितलंय, त्या सैन्याचाही पराभव केला. आता कंस इतका घाबरलेला आहे की ह्या दोघांनी जो पराक्रम केलाय त्याच्या आसपास होतं येत नाहीये. धनुष्य मोडलं, सैन्याला पराभूत केलं, ह्या सगळ्या बातम्या कंसाच्या कानावर जात होत्या आणि कंसाला दुसरे दिवशी धनुर्याग आहे, आदल्या मध्यरात्री झोपच लागत नाही. आपल्याकडे एक विरोध भक्ती म्हणून प्रकार आहे. विरोध भक्ती. विरोध भक्ती म्हणजे रावण सारखं राम मला मारणार, राम मला मानणार म्हणून भक्तीच करत असं मानलं जातं. विरोध भक्ती ते काही नवविधा भक्तीत नाही आहे, मानायची विरोध भक्ती. तसं कंसात झालं. पण तत्कालीन समाजाच्या समजुती या साहित्यातून कळतात.
तत्कालीन समाजाच्या समजुती त्या साहित्यातून करतात. एक समजूत ऐका. या कंसाला रात्री स्वप्न पडत होतं आणि स्वप्नात तो आरशासमोर उभं राहून बघत होता, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपलं मस्तक गायब आहे आणि आपलं फक्त शरीर दिसतं. स्वप्न अर्थ तुम्ही लावा. त्या कंस प्रचंड अस्वस्थ झाला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर मंडप सजवला गेला. कृष्ण वगैरे कृष्ण आणि बलराम थोड्या वेळाने येणार आहे, परंतु सकाळी एक सांगता 8 वाजता आपल्या भाषेमध्ये सगळा संमार्जन होऊन क्रीडा नगरी ही सज्ज झाली. रामकृष्ण अजून यायचे, पण क्रीडा नगरीमध्ये जी माणसं आली त्यांच्या बसायची व्यवस्था कशी होती? आता यात सुद्धा आपली संस्कृती आहे. तुम्ही बालेवाडीला गेला तर जे चित्र दिसतं, त्या कोल्हापूरला खासबाग मैदान म्हणून आहे. खासबाग मैदान, तिथं कुस्त्या व्हायच्या. ते कसं असतं बघा, गोल तशा प्रकारचे चित्र होतं. आता मैदानात धनुर्याग होणार आहे, पण जी माणसं बसणार आहे त्यांना सुद्धा कुठं कोणी बसायचं याच्या जागा निवडून दिली. त्याच्यामध्ये गोकुळचा पाटील म्हणून नंदाला बसायला स्वतंत्र जागा आहे. रामकृष्णांचे वडील म्हणून नाही, कंसाचे प्रजाजन. आणि असं स्थानापन्न व्हायचे म्हणून कृष्ण राम मागच असताना नंद तेवढा पुढे आलाय. नाहीतर नंदावर रामकृष्ण यायला पाहिजे की नको? पण मानकरी म्हणून आपला मान घेण्यासाठी त्या ठिकाणच्या आसनावरून आसनस्थ होण्यासाठी, पण शिस्त काय बरं, राजा येण्यापूर्वी सगळ्यांनी आसनस्थ व्हायला पाहिजे ना. म्हणून घाबरूनही असेल कदाचित नंद लवकर आला. हे सगळं वर्णन आपल्याला दिसतं. मांडलिक राजे आले, प्रजाजन आले, अष्टप्रधान असले तर ते आले. अजून कंसाचं आगमन व्हायचंय, पण सगळी तयारी झाली. आणि मग आता वेळ समजूया 10 वाजता, ते 8 वाजता 10 वाजता राम आणि कृष्ण राहिलेत कुठे? नीट विचार करा. मथुरेत आल्यानंतर अक्रूराच्या घरी गेलेले नाहीत, कुणाच्याच घरी गेलेले नाहीत. झाडाखाली झाडाखाली गाडी तळ आपण ज्याला म्हणतो तिथे राहिले. हे फार महत्वाचं आहे. कुणाच्याही घरी न जाता ते तिथे राहिले. जुन्या कालखंडामध्ये नदी पाणी सगळ्या गोष्टीची सोय असायची. शुचिरभूत होऊन स्नान करून ते आता आले. येताना कंस किती दुटप्पी आहे बघा. सगळे प्रजाजन नंदा सकट हे क्रीडा नगरीमध्ये काहीतरी उत्सव बघायला मिळणार म्हणून त्या विचारात आहे. कंसाला माहिती आहे की रामकृष्ण ही बालक अजून आलेली नाहीत. लोकांच्या लक्षात न येता रामकृष्णाची बालकं मथुरेतून प्रवेश करतील तेव्हा मथुरेच्या प्रवेशद्वारातच त्यांना मारून टाकायचं. हे इकडं कुणाला कळणारच नाही. समजा 4 तासांनी बातमी कळली, अपघात झाला, आम्हाला काहीच माहिती नाही. अपघात कसा होणार आहे? कुवलया पीड नावाचा एक मोठा हत्ती आहे, त्याला मध्य प्राशन करायला लावून मदोन्मत्त केले. त्याच्या समोर ही बालक म्हणजे फार मोठ्या उंच मेरू पर्वतासमोर एखादी मुंगी, असं सगळं वर्णन आहे. पण त्या मुंगीनं त्या पर्वताला किती नाकीनं आणलंय एवढं आपण बघायचंय आणि आज थांबायचं. खूप या पिढ्यानं जर कृष्ण आणि रामाला मारून टाकलं असतं, समजा ते भगवंताचे अंश नसते, सामान्य माणसं असते, तर कंसाचा डाव चुटकीसारखी बरोबर झाला असता. त्याला धनुर्यागापर्यंत वाट बघायलाच नको. राजकारणी माणसं कशी पाताळ यंत्री असतात, कपट नीती प्रवीण असतात, त्याचा नमुना आहे. काय काय वर्णन केले बघा. ही दोन बालकं निघाली आणि किती लहान मुलाचं वर्णन आहे. त्यांच्या कानावर नगाऱ्याचा नौबतीचा आवाज पडला. मगाशी धनुर्याग बघितला होता, पण लहान मुलाला वाद्य वाजतात म्हटल्यानंतर किती आनंद होतो. त्या दिशेने दोघं निघाले. त्यांना कल्पना सुद्धा नाही की आपल्या अंगावर एक हत्ती चालून येणार. पण कुवलया पीड नावाचा हत्ती मंडपाच्या दारापाशीच उभा केला होता. मंडप बरेच असते, त्या मंडपाच्या दारापाशी उभा केला होता. आणि माहू त्याला सांगितलं होतं की त्याला मद्यप्राशन तर करच,
आणि हे दोघं आले की त्यांच्या हत्ती घालून त्यांना मारून टाकले. कृष्णाला परमेश्वर असल्यामुळं ही वार्ता आधीच माहिती होती. मग त्यानं जरा रंग भरायचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यानं हत्ती अंगावर येण्यापेक्षा हत्तीला बोलवायला सुरुवात केली. माहुताची निर्भत्सना करायला लागला. काय म्हणायला लागला, अरे वर तू बसलास अंकुश ठेवून, पण बहुतेक हत्ती तुझ्या ताब्यामध्ये दिसत नाही. माणसाला राग येईल की नाही. माहुताला राग आला आणि त्यानं मोठ्या वेगानं कृष्णाच्या अंगावर हत्ती घातला. आता नुसतं ऐकत चला भागवतकरांची लेखन शैली. हत्ती अंगावर घातल्यानंतर हत्तीनं पहिलं काम म्हणजे कृष्ण आणि बलराम, आता बलराम जरा बाजूला ठेवा, कृष्णाला सोंडेमध्ये घेऊन फेकण्याची तयारी केली. सोंडेमधला कृष्ण निसटला आणि हत्तीच्या पायामध्ये जाऊन लपला. आता नुसतं ऐकत चला. हत्तीच्या पायामध्ये गेल्यानंतर हत्ती समोर तोंड करू नये, पायात हे बालक गेल्यानंतर त्याला फिरावंच लागेल ना, आणि फिरून 4 पायामध्ये लपलेल्या कृष्णाला सोंडेनं कसं काय पकडायचं. पण बारकावा बघा, कुत्र्याला ज्याप्रमाणे वास येतो तसं हत्तीलाही वास येतो असं तो उल्लेख आहे. त्यानं वासानं आपली सोंड फिरवली आणि याला पकडायचा प्रयत्न केला. तेव्हा कृष्ण निसटला आणि हत्तीच्या मागे गेला. आता परमेश्वराचा अवतार आहे म्हणून त्यानं हत्तीची शेपूट धरली आणि बैलाची शेपूट ओढावी त्यानं हत्ती शेपूट ओढायला लागली. हत्ती शेपूट ओढत असताना डाव्याकडे हत्ती शेपूट केली की हत्ती उजवीकडे वळायचा, उजवीकडे वळवली की डावीकडे वळायचं. त्या हत्तीला कळेच ना काय आपल्याला त्रास होतो. इथं वर्णन केलंय, गरुडानं नागाला खेळवावं तसं 9 वर्षाचे बालक हत्तीला खेळवत होतं. हत्ती फार चिडला आणि शेवटी एकदा तो कृष्णासमोर तोंड देईल अशा प्रकारे आला. तेव्हा मुष्टीनं हत्तीच्या सोंडेवर मारायला सुरुवात केली. थोड्या वेळानं आपण दमलो अशा प्रकारे कृष्णाने दाखवलं आणि सोंडेमध्ये पकडू दिलं. सोंडेमध्ये पकडून गरगर फिरवून हत्तीनं कृष्णाला जमिनीवर आपटलं. त्या कृष्णानं आता आपण आपटलेच गेलो असा भास केला. तेव्हा हत्ती वाकला आणि आपल्या 2 दातांनी सुळे असतात ना, त्यानं कृष्णाला पकडायचा प्रयत्न केला. तेवढ्यात गरमी तव्याने कृष्ण निसटला आणि हत्तीनं आपले 2 सुळे गमावले. आता पडलेल्या हत्तीला पुन्हा उठायचा त्रास होईल, विचार करा. असं सगळं वर्णन मी थोडा नमुना तुम्हाला सांगितला, भागवतकार या ठिकाणी करतात. हत्तीला वाटायचं कृष्ण सापडला, पण थोड्या वेळात लक्षात यायचं की हात निसटून गेला. तर तो भयंकर क्रुद्ध झाला. सोंडेनं कृष्णाला पुन्हा पुन्हा पकडायचा प्रयत्न केला, बरंच वर्णन आहे. आणि शेवटी अद्भुत आहे, कृष्णानं हत्तीला लाथेनं जमिनीवर पाडलं आणि त्याच्या अंगावर एक पाय ठेवून, डावा उजवा पाय जमिनीवर ठेवून हात उंचावून विजय पताका मिरवावी त्याप्रमाणे माहुताला सांगितलं, तुझा हत्ती कुठे आहे, कुवलया पीड हत्ती तुझा कुठे आहे. आणि मग ऐकण्यासारखं आहे, बहुतेक माहूत पळूनच गेला असेल, पण त्याचे जे 2 दात सुटून पडले होते त्यातला एक दात बलरामानं खांद्यावर घेतला, एक दात कृष्णानं खांद्यावर घेतला आणि असा त्यांनी मल्लयुद्धाच्या ठिकाणी प्रवेश केला. सुदर्शन चक्र कृष्णाचं, त्रिशूल शंकराचा. त्या पद्धतीने यांचं शस्त्र काय, हस्तिदंत खांद्यावर घेऊन. माणसाला काय वाटलं असेल विचार करा, गवळीची पोरं आली आहेत आणि तुतारी खांद्यावर घ्यावी किंवा काय आपण म्हणून एखादं मोठी वस्तू खांद्यावर घ्यावी, तर आपण हत्ती आहे ना कुवलया पीड, त्याचा तो दाते मोठाच असणार. ते शस्त्र समजून त्यांनी प्रवेश केला. मग काय घडलं, चाणूर अन्न मल्ल, ते आपण नंतर बघू. थांबूया.